गवार या पिकाला बाजारात योग्य भाव न मिळाल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं रस्त्यावरच गवार फेकत तीव्र संताप व्यक्त केला। 1.5 क्विंटल गवार रस्त्यावर फेकल्यानं रस्ता पूर्णपणे हिरवामय झाला होता। शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। साक्री तालुक्यातील काशीपूर येथील साहेबराव कारंडे या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये 1.5 क्विंटल गवार पिकाची लागवड केली होती। या पिकाच्या काढणीसाठी शेतकऱ्यानं दररोज 10 ते 12 मजुरांपर्यंत शेतातून पीक काढलं। मात्र बाजारभावात विक्रीसाठी गेलेला गवार 100 रुपये क्विंटल दराने अर्थातच 1 रुपये किलोनं बाजारभाव असल्यानं शेतकऱ्यांना संतप्त होत पेरेजपूर फाटा या ठिकाणी 1.5 क्विंटल गवार रस्त्यावर फेकत रोष व्यक्त केलाय। इतक्या कडक उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी असताना देखील आणि अतिशय काबाड कष्ट करून उन्हातानामध्ये गवार शेंगांचं पीक शेतकरी या तालुक्यामध्ये पिकवतोय आणि या शेंगांना 1 रुपया सुद्धा भाव आज मिळेल असा झालेला आहे। शेतकऱ्यांची अक्षरशः क्रूर अशी थट्टा व्यापाऱ्यांकडून असेल, सरकारकडून असेल, निसर्गाकडून असेल सध्या होताना दिसते। गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता। हे तेच कांदा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांनी खराब झालेला कांदा नांगरून रोटावेटर मारून परत गवार पीक लावलं आणि एवढ्या उन्हातानामध्ये गवार पिकाच्या माध्यमातून का असेना तेल मिठाचा प्रश्न सुटेल असं त्यांना वाटत होतं। परंतु गवार पीक एवढ्या उन्हातानामध्ये काबड कष्ट करून पिकवली आणि 1 रुपया सुद्धा भाव त्याला मिळणार नसेल तर अक्षरशः शेतकऱ्याची थट्टा सर्व घटकांकडून चाललेली आहे आणि शेतकरी खरोखर आत्महत्या नाही करणार तर त्याला दुसरा काय पर्याय हे शासनाने किंवा सर्वसामान्य जनतेने सांगावं। शेतकऱ्याच्या अशा या थट्टेला शासन तर जबाबदार आहेच आहे, पण आसमानी संकट सुद्धा याला जबाबदार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना शेतामध्ये गवार या पिकाची लागवड केली होती। त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च देखील केला। मात्र 2 दिवसांपूर्वी बाजारात भाव पडल्यानं शेतकऱ्याची मजुरी आणि वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्यानं पेरजेपूर फाटा येथे शेतकऱ्यांना एकत्र येत रस्त्यावर गवार फेकली। यावेळी शासनाने शेतकऱ्याच्या पिकाला योग्य तो भाव देण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।